सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय निसर्गरम्य अशा गावाला आज आपण भेट देणार आहोत। हे गाव म्हणजे एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र यांच्या कुशीत वसलेलं हे निसर्गरम्य असं गाव आहे। या गावाला निसर्गानं खूप भरभरून दिलंय। या आगळ्या वेगळ्या गावाची गोष्ट सांगणारा हा रिपोर्ट। गाव तिथे 24 तास या विशेष उपक्रमाच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात। पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठल्या गावात आज आपण आलो आहोत। आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तोंडवळी तळाशील या गावात। आपण जाणार आहोत तोंडवळी तळाशील मध्ये आणि करून घेणार आहोत तोंडवळी गावची ओळख आणि पाहणार आहोत तोंडवळी तळाशीलच्या नेमक्या समस्या काय आहेत त्या। चला तर मग। गाव तिथे जी24 तास या विशेष उपक्रमाच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तोंडवळी तळाशील या गावामध्ये। आज आपण जाणार आहोत तोंडवळी तळाशील या गावामध्ये आणि पाहणार आहोत तोंडवळी गावची नेमकी ओळख काय आहे ती। चला तर मग। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील तोंडवळी तळाशील ह्या गावाला निसर्गानं मुक्त हस्ते उधळण केली आहे। एका बाजूला कालवड खाडी आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यांच्या कात्रीत सापडलेलं हे गाव पर्यटन दृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरतंय। गावात प्रवेश केल्यावर पहिल्यांदाच नजरेस पडतं ते वाघेश्वर मंदिर। मंदिराच्या मागच्या बाजूस डोंगर आणि जंगलमय भाग असल्यानं ह्या गावाच्या वाघेश्वर मंदिरात चक्क वाघ येऊन बसलेला ग्रामस्थांनी अनेकदा पाहिलंय। तर असं हे निसर्गरम्य गाव आहे। अथांग समुद्र किनारा असलेल्या या गावातील ग्रामस्थांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे मासेमारी। अलीकडे गावात पर्यटन व्यवसाय जोर धरत चाललाय। गावातील तरुणांनी आता पर्यटन व्यवसायाची कस धरली आहे। त्यापूर्वी गाव फक्त वाघेश्वर मंदिर पर्यंतच होता आणि कालावलीची खाडी सुद्धा त्या वाघेश्वर मंदिर पर्यंतच होती आणि त्याच्यानंतर हळूहळू वाळू पुढे पुढे साचून या तळाशीलवाडीची निर्मिती झालेली आहे। तोंडवली तळाशील हे गाव सुमारे 400 वर्षांपूर्वी वसवलं गेलं आहे। कालवड खाडी जिथे तोंड वळवते तिथे त्या काठावर वसलेलं हे गाव आहे। त्यामुळे या गावाला तोंडवली नाव पडलं असावं असं सांगितलं जातं। तर तळाशीलचं नाव त्या ठिकाणी तळाला दगड आहेत म्हणून तळाशील असं नाव पडलंय। गावात गोपालकृष्ण आणि वाघेश्वर ही 2 प्रमुख देवस्थानं आहेत। तोंडवळी तळाशील या गावाला देवानं अक्षरशः भरभरून दिलंय। मात्र देवानं भरभरून दिलं असलं तरी या गावाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते। काय आहेत या गावाच्या समस्या पाहूयात। आज आपण एका आगळ्या वेगळ्या गावाची ओळख करून घेतली। मात्र ज्या कारणामुळे ह्या गावाला वेगळेपण दिलं तेच कारण आता ह्या गावाच्या मुळावर उठलेलं दिसतंय। कालवड खाडी आणि अरबी समुद्र यांच्या कात्रीत सापडलेलं गाव म्हणजे तोंडवली तळाशील। एका बाजूनं खाडी तर दुसऱ्या बाजूनं समुद्र आणि गावात होणारं अतिक्रमण ह्यामुळे गावाला मोठा धोका निर्माण झालाय। पावसाळ्यात गावात दोन्ही बाजूनं पाणी शिरत असल्यानं ह्या गावाला मोठा धोका निर्माण झालाय। गावाला ह्या धोक्यापासून वाचवायचं असेल तर गावाच्या दोन्ही बाजूनं बंधारे होणं आवश्यक आहे। मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून गावकऱ्यांची ही मागणी असून सुद्धा ह्याकडे लक्ष दिलं जात नाहीये। त्यामुळे पावसाळ्यात गावाला पुराचा धोका निर्माण झालाय। धूपप्रतिबंधक बंधारा हा झालेला आहे, तो पण बराचसा अपुरा आहे। 800 मीटर झाला असेल आणि जवळजवळ आता पूर्ण गावाची एक बघितलं तर 1200 ते 1400 मीटरपर्यंत आपली गावाची किनारपट्टी आहे आणि तो प्रतिबंधक जर बंधारा नाही झाला तर गाव वाहून जाण्याची मोठी
इकडे भीती व्यक्त असते. पावसाळ्यात तर लोकांना जीव मुठीत घेऊन राहावं लागतं. त्याच्यामुळे संरक्षण भिंत ही शासनाने जास्तीत जास्त लवकरात लवकर पूर्ण करावी. गावात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो CRZचा. CRZमुळे गावाचा विकास खुंटलाय आणि त्यामुळे गावालगत असलेल्या खाडी परिसरात बंधारा आणि विकास कामं होत नाहीत अशी खंत ग्रामस्थांची आहे. गाव इतकं निमुळत आहे की खाडी आणि नदी यामध्ये 500 मीटर सुद्धा अंतर नाही. शासनानं घातलेल्या अजब नियमांमुळे स्थानिकांच्या घरांची डागडुजी करणं देखील सुद्धा शक्य नाही. पर्यटन महामंडळाची निवास न्यारी योजना आहे. ती योजना राबवताना CRZ जो कायदा आहे तो प्रमुख अडथळा आहे. कारण जर CRZ कायद्यात नवीन घर बांधणी किंवा पर्यटकांना राहण्यासाठी निवास न्यारी योजना यामध्ये सामावून घेण्यासाठी कुठलीही परवानगी देताना अडचणी येतात. त्यामुळे पहिली गोष्ट की CRZ कायद्यातनं जे मच्छीमारी वस्तीचे जे गाव आहेत ते कोळीवाडे आहेत त्याचे सर्वेक्षण होऊन ते अशा ज्या कोळीवाडे आहेत त्यांना ह्या CRZच्या ह्याच्यातनं वगळून पर्यटना दृष्टीने निवास न्यारीची योजना असेल किंवा इतर कुठल्या पायाभूत सुविधा असेल त्या ठिकाणी प्रोत्साहन द्यावं. या गावाला जागतिक उंची गाठून देऊ शकतो असा सीवर्ल्ड प्रकल्प ह्या गावात होऊ घातला होता. मात्र राजकारणानं ह्या प्रकल्पाची माती झाली आहे. लोकांना हा प्रकल्प हवाय पण सेना काँग्रेसच्या भांडणात हा प्रकल्प मातीमोल झालाय. हा प्रकल्प व्हावा अशी इथले लोक आजही मागणी करतायत. मात्र ह्याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही. जो आराखडा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत या प्रकल्पाविषयी कोणत्याही प्रकारे लोकांचं जे मत आहे हे मत बदलू शकत नाही किंवा त्याविषयी मत सध्या तरी त्याविषयी मत पॉझिटिव्ह होऊ शकत नाही. जर सरकारने याविषयी ठोस धोरण हे केलं आणि लोकांना जर गाव विकास आराखड्यात जर दाखवला तर कदाचित देशामध्ये लोक पॉझिटिव्ह आणि त्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करतील. विकास गावकर, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.